नमस्कार. मी वैद्य शैलेश मालेकर. सध्या आहारामध्ये अनेक प्रकारचे जे चुकीचे ट्रेंड चालू आहेत, जे बऱ्याच प्रमाणात पेशंटना खूप त्रासदायक ठरत आहेत. त्यातला एक कॉमनली बघायला मिळणारा प्रकार म्हणजे विरुद्धान्न. आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, तर ज्या दोन गोष्टी स्वतंत्रपणे चांगल्या आहेत, पण ज्या एकत्र करून खाल्ल्या गेल्या तर मात्र त्रासदायक परिणाम येऊ शकतो. हा एक प्रकार आहे विरुद्धान्नाचा. खरं म्हणजे तसे 18 प्रकारचे विरुद्ध आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. पण त्यातला संयोग विरुद्ध हा जो प्रकार आहे तो सध्या खूप प्रमाणात बघायला मिळतो. त्यातलं अगदी कॉमन सांगायचं म्हणजे दूध आणि फळं एकत्र करून खाणं, किंवा दूध चपाती लहान मुलांना ही खायला घातली जाते. चहा चपाती सकाळच्या वेळी गडबड असल्यामुळं पटकन काय करायचं म्हणून गरम गरम चहा आणि चपाती एकत्र बुडवून खाल्ली जाते. दुधाचं आहारात प्रमाण असलं पाहिजे म्हणून दूध भात खाण्याचा एक ट्रेंड खूप आहे सध्या, आणि हे खूप ठिकाणी खूप वेळा आम्ही बघितलेलं आहे. तर हा जो काही प्रकार आहे तर त्याच्यामुळं काय होतं, भातात मीठ असतं, फळं आंबट असतात, आणि दुधाबरोबर जेव्हा फळं किंवा खारट काही पदार्थ जेव्हा मिक्स केला जातो किंवा मिसळला जातो त्यावेळी दूध नासतं. ह्याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. चपातीत मीठ असतं, भातात मीठ असतं. ज्यावेळी चपाती दुधामध्ये बुडवली जाते किंवा चहामध्ये बुडवली जाते, भातात दूध घातलं जातं, त्यावेळी त्या खारट गोष्टीचा किंवा मिठाचा संपर्क दुधाशी येऊन दूध नासतं, आणि नासकं दूध पोटात गेल्यासारखा परिणाम शरीरावरती यायला लागतो. पोटावरती येतो, रक्तावरती येतो आणि सर्व शरीरावरती येतो. अनेक आजारांचं मूळ किंवा अनेक आजार निर्माण करायला हे नासकं दूध किंवा हे विष कारणीभूत ठरू शकतं. तसंच शेकरण असेल, मिल्कशेक किंवा दूध आणि फळ एकत्र करून खाण्याचा प्रकार असेल, खारी किंवा नमकीन बिस्किटं दुधामध्ये बुडवून खाण्याचा प्रकार असेल, ह्या सगळ्या गोष्टी या संयोग विरुद्ध किंवा विरुद्धान्नामध्ये मोडतात, आणि हे स्ट्रिक्टली टाळलं पाहिजे. ह्याचा परिणाम किती त्रासदायक येतो तर सर्दी वगैरे किरकोळ आजार तर आहेतच. त्वचाविकार, इन्फेक्शन्ससारखी दिसणारी पॅथॉलॉजी किंवा तशा प्रकारचं दिसणारं प्रेझेंटेशन, त्यानंतर कॅन्सरपर्यंत सुद्धा अनेक आजारांच्या बाबतीत कोल्हापूरच्या साईडला ह्या एकमेव कारण दूध भातासारखं असणारं हे त्या टोकापर्यंत. आता त्याच्यामुळे कॅन्सर होतो असं मी म्हणत नाही, पण त्याच्यामुळं एक प्रकारचं कमकुवतपणा, ज्याला आयुर्वेदामध्ये आम्ही खवैगुण्य म्हणतो, शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतो. शरीराचे स्नायू, शिरा, रक्त घटक कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामध्ये विकृती निर्माण व्हायला लागते, आणि मग अनेक आजारांना पोषक अशी पार्श्वभूमी शरीरामध्ये निर्माण होते. तर ती जर टाळायची असेल तर हा प्रकारचा खाण्याचा प्रकार किंवा ही पद्धत पूर्णपणे बंद केली पाहिजे. हा एक भाग. मग खायचं काय, तर सकाळी चपातीबरोबर तूप साखर आपण घेऊ शकतो, किंवा जाम वगैरे सारखं अगदी रेडीमेडच घ्यायचं असेल तर तो एक वेळ प्रकार चालेल. विषापेक्षा ते नक्की बरं, कारण विरुद्धान्न हा जो काही प्रकार आहे ह्याला आयुर्वेदामध्ये विषच म्हटलं आहे. विषवत चिकित्सा त्याची करावी लागते. नासकं दूध चांगलं असायचा प्रश्नच येत नाही. काही कितीही झालं, आपण पोटात घेतोय दूध म्हणून, पण ते नासकं दूध म्हणून आत जातं हे आपल्या डोक्यात येत नाही किंवा लोकांच्या लक्षात येत नाही. पनीर हा याचपैकी असाच एक पदार्थ. पनीर खाणं पूर्णपणे आयुर्वेदानुसार खरं तर निषिद्ध आहे. काही क्वचित त्यात औषधी गुणधर्मही आहेत, नाही असं नाही, मात्र ते दूध नासवून किंवा फाडूनच तयार केलेलं असतं. रसगुल्ले, रसमलाई असे अनेक पदार्थांची उदाहरणं किंवा नावं देता येतील. पनीर तर सध्या खूप कॉमन आहे. रादर प्रोटीन शरीरात जायला पाहिजे म्हणून पनीरचा इंटेक हा सध्या खूप कॉमन झालेला एक प्रकार आहे. जिममध्ये पण पनीरसारखं डाएट किंवा पदार्थ सांगितला जातो. फक्त पनीरचे ब्लॉक्स खाणारे काही लोक आहेत. हे क्वचित कधीतरी एखाद्या वेळी ठीक आहे. वारंवार अशा प्रकारचं केलं जाणारं सेवन हे निश्चितपणे शरीरासाठी घातक आणि त्रासदायक आहे, आणि हे लक्षात घेऊन अशा पदार्थांचा अतिरेक टाळणं, क्वचित कधीतरी एखाद्या वेळी खाण्यात येणं वेगळं, वारंवार सातत्यानं जर हे पदार्थ खाण्यात येत राहिले, वेगवेगळ्या स्वरूपात येत राहिले, तर मात्र शरीरावर त्याचे दूरगामी घातक परिणाम निश्चित होतील, हे कन्फर्म आहे. त्यामुळं लहान मुलांच्या आजारापासून मोठ्या माणसांच्या BP, शुगर, थायरॉईड पर्यंत, लहान मुलांच्या सर्दी खोकल्यापासून किंवा वारंवार पोट बिघडण्यापासून, जंतांपासून अनेक कारणांसाठी, अनेक आजारांसाठी ह्या प्रकारचं विरुद्धान्न, त्वचाविकारांसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक खूप उदाहरणं देता येतील. आणि हे रोज आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतोय, म्हणून लोकांना हे सांगणं, अवेअर करणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे सर्वांनीच ह्या ज्या काही पदार्थांची मी आता नावं घेतली त्या गोष्टी पूर्णपणे टाळणं अपेक्षित आहे. याशिवाय क्रमविरुद्ध म्हणजे थंड आणि गरम पाठोपाठ घेणं,
मात्राविरुद्ध म्हणजे समान मात्रेमध्ये आता तूप आणि मध सममात्रेमध्ये घेतलं तर त्रासदायक आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. असे अनेक इतरही प्रकार आहेत, पण त्यातल्या त्यात विरुद्धचे जे 18 प्रकार मी मगाशी सांगितलं त्यातले घातक सध्या ठरणारा मेजर प्रॉब्लेमॅटिक असणारा आहे तो संयोग विरुद्ध, जो सगळ्या लोकांच्या बऱ्याच लोकांच्या सहसकटपणे आहारामध्ये आहे आणि त्यामुळं तो सर्वांनी टाळणं निश्चित अपेक्षित आहे. धन्यवाद.